द्राक्ष बागेला ड्रिपचं नियोजन, औषधाचं नियोजन आणि कामाचं नियोजन योग्य असणं अत्यंत महत्त्वाचं असते. आणि ते का असते ते तुम्हाला बाग बघितल्यानंतर लक्षात येईल. आज पेस्ट लावून ह्या प्लॉटला 34 दिवस झाले. ते तुम्ही बघू शकताय कशा पद्धतीनं प्लॉट आहे. पोत बघू शकताय, पानं बघू शकताय. पानं तर काय पूर्ण यंदासारखी झाली तीच. आणि काडीचा पोत बघा महत्त्वाचं किती आहे. म्हणजे काडीचा पोत चांगला आहे म्हणजे खोड स्ट्रॉंग होणार आहे. आणि खोड एकदा स्ट्रॉंग झालं म्हणजे बाग शक्यतो कुठल्या रोगाला बळी पडत नाही. आणि या बागेचा शेंडा बघितला तर शेंडा वाकडाकडून पळाला आहे म्हणजे शेंडा लय जोरात चालू आहे असं त्याचा अर्थ असतो. तर तुम्ही बघू शकताय त्याला कट घातली ती. आणि आता आपण हे जे बगल फूट आल्या हे आता एक एक पानावर मारायचं आपल्याला. आणि इथनं वळा आपल्याला काड तयार करायचे त्या. त्यामुळे ह्याच्या अगोदर तुम्हाला एक पानावर मारून घ्यायचं आहे. आणि इथलं सुद्धा बेराचं अंतर जास्त आहे त्यामुळे हे 2 पानावर मारून घ्यायचं आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टॉप कुठं करायचं आहे. तर याच्यावर गेलं तर चालत नाही. आणि ह्याच्याबरोबर इथं जरी असलं तरी चालत नाही. कारण इथनं जर आपण ही घेतला वलांडा तर तो खिसतोय. त्यामुळे आपल्या इथनं शेंडा मारायचा आहे. आणि इथनं येणारं इकडं वलांडा घ्यायचं आहे. आणि इथनं येणारं इकडं वलांडा घ्यायचं. अशा पद्धतीनं नियोजन करायचं. जर मल्चिंगचा काय फायदा झाला दाखवा की जरा फक्त. मल्चिंगचा फायदा म्हणजे मल्चिंग केल्यामुळं बघू शकता तुम्ही बघा गांडूळ बघा जबरदस्त गांडूळ तयार झालं. गांडूळ भरपूर झाले ते. मुळी चांगली मुळी चांगली चालते. मल्चिंग महत्त्वाचं आहे. मल्चिंग महत्वाचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्लॉट क्रॉप कव्हरमधला आहे आणि याचं नियोजन अगदी योग्य झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बागेचं नियोजन करू शकताय. धन्यवाद.